पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या मावळ तालुक्यात पवना व मोशी धरणाच्या कुशीत वेढलेला आकाशाला भिडणारा डोंगराचा कुर्रेबाज व निमुळता सुळका, जिथून 360 अंशात सह्याद्रीचं निसर्ग वैभव अनुभवता येतं, तो म्हणजे किल्ले तुंग उर्फ कठीणगड. डेक्कन पठाराला कोकण किनाऱ्याशी जोडणाऱ्या बोरघाटाचा तसेच पवन मावळाचा राखणदार व लोहगड, विसापूर, तिकोना यांचा सहाय्यक गड म्हणून उपयुक्त असणाऱ्या या उत्तुंग गडाची आज आपण भटकंती करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. गुड मॉर्निंग गाईज. तर पुण्यावरून 5 वाजता निघाले होते मी पहाटे आणि त्यानंतर पौड, कोळवण, जवळ आणि त्यानंतर तुंगवाडी असा हा 2 तासांचा प्रवास करत अखेर मी तुंगच्या पायथ्याशी पोहोचली आहे. इथे माझ्या मागे जे तुम्हाला दिसतं आहे ते आहे हनुमानाचं मंदिर. तर आता बजरंगबलीचं आपण दर्शन घेऊयात पटकन आणि ट्रेकला स्टार्ट करू. थोडं पुढे चालत आलं की आपल्याला इथे काही या विरगळ पाहायला मिळतात. तर विरगळ म्हणजे काय, तर जेव्हा एखादा वीर त्याच्या गावच्या संरक्षणासाठी जेव्हा धारातीर्थी पडतो तेव्हा त्याच्या स्मरणार्थ त्याची जी शौर्यगाथा आहे ती या शिळांमध्ये कोरली जाते, जेणेकरून ज्या येणाऱ्या नव्या पिढ्या आहेत त्यांनी यांचा आदर्श घ्यावा आणि त्यांच्या राज्याचे तसेच त्यांच्या धर्माचे संरक्षण करावे यासाठी उभे केलेले, निर्मित केलेले हे स्मारक असतात. विरगळ पाहून झाल्यावरती लगेचच आपल्याला हा पायरी मार्ग लागतो. तर आता चला. अलीकडे गडाच्या संवर्धनाचं काम झालं तेव्हा या पायऱ्या बसवण्यात आल्या आहेत. या पायऱ्या चढून थोडं वर गेलं की एका कोनड्यात आपल्याला मारुती रायांचं दर्शन होतं. तुम्ही या मारुतीच्या मूर्तीमध्ये एक गोष्ट नोटीस कराल तर या मारुतीच्या हातामध्ये गदा नसून तो जणू काय कोणाला चापटी मारतोय असं त्याचं एकंदरीत रूप आहे. तर अशी सेम मूर्ती मी विसापूर आणि तिकोना या 2 गडांवरती पाहिली आहे. तर अजून कोणत्या किल्ल्यावरती तुम्ही अशी मूर्ती पाहिली आहे का नाही ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. यानंतर जरा पुढे जाताच हा संवर्धन केलेला पायरी मार्ग संपतो आणि कातळात खोदलेल्या काही जुन्या पायऱ्या दिसू लागतात. इथून वर चढत गेलं की हळूहळू पवना धरणाचा विहंगम जलाशय नजरेस येऊ लागतो. जेमतेम एक माणूस जाऊ शकेल अशी अरुंद पायवाट मग सुरू होते, जी आपल्याला एका मेट्यापर्यंत घेऊन जाते. महाराजांनी या किल्ल्याला कठीणगड का म्हटलं असेल हे या वाटेवरून जाताना लगेच लक्षात येतं. जरा पाऊल इकडचं तिकडे पडलं की सरळ दरी, त्यामुळे विशेषतः पावसाळ्यात जर तुम्ही इथे येणार असाल तर आवश्यक ती काळजी जरूर घ्या. तुंगचा जो ट्रेक आहे तो फक्त 200 मीटरचा आहे, पण त्याचा जो स्लोप आहे तो खूप स्टीप असल्यामुळे लवकर थकायला होतं. तर असा 30-35 मिनिटाचा ट्रेक आपण करून फायनली गडाच्या पहिल्या महाद्वार नाही म्हणता येणार पण दिंडी दरवाजा तिकडे आपण पोहोचलो. तर या दरवाजातून आत आलं की आपल्याला दिसतंय एक रस्ता जातोय डावीकडे आणि एक जातोय वरती. तर हा जो डावीकडे जाणारा रस्ता आहे तो एका बुरुजाकडे आपल्याला घेऊन जातो आणि तिकडेच एक शिवकालीन शौचकूप सुद्धा आहे. तर आधी आपण ते बघून येऊ आणि त्यानंतर मग बालेकिल्ल्याच्या दिशेने जाऊ. ठीक आहे. या लहानशा पायवाटेने पुढे गेलं की उजव्या बाजूस हा तटबंदीतील शौचकूप आपल्याला दिसतो. इकडे पहारा देणाऱ्या सैनिकांना शौचासाठी दूरवर जावं लागू नये त्यासाठी त्यांची केलेली ही सोय. या वास्तू पाहून पुन्हा मागे आलं की बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या या उद्ध्वस्त झालेल्या पायऱ्या चढत आपण गडाच्या दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचतो. या दरवाजातून आत गेलं की दोन्ही बाजूस 2 छोट्या देवड्या आपल्याला पाहायला मिळतात आणि यानंतर सुरू होते ती तुंगची माची. याच माचीवरती सदरेचे काही अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. तसेच एक गणेश मंदिर व त्याला लागूनच एक मोठं पाण्याचं टाकही इथे आहे. या गणपती मंदिराच्या मागच्या बाजूने जाणारी पायवाट धरत आपली गडभ्रमंती सुरू ठेवायची. जरा पुढे गेल्यावरती एक मोठी टेकडी दिसते,
तोच तुंगचा बालेकिल्ला. तत्पूर्वी उजवीकडील रस्त्याने आपण पुढे गेलो की 2 स्तंभी टाकी आपल्याला पाहायला मिळतात. या टाक्यांमधलं पाणी इतकं नितळ आहे की ते तुम्ही पिण्यासाठी वापरू शकता. अखेर गडाचा शेवटचा टप्पा अर्थात बालेकिल्ला आम्ही चढायला घेतला. वर पोहोचताच पवन मावळाच्या विहंगम दृश्याने मन भारावून गेलं. मुळशी व पवना धरणाचा जलाशय, उत्तरेस लोहगड आणि विसापूर, पश्चिमेला तिकोना, तसेच दक्षिणेला कोरीगड आणि घनगड हे किल्ले इथून दिसतात. या किल्ल्याला तिन्ही बाजूने पाण्याचा वेढा पडलेला असल्यामुळे आपण एखाद्या सागरी किल्ल्यावरती उभे असल्याचा भास होतो. या चिंचोळ्या बालेकिल्ल्यावरती गडदेवतेचे म्हणजेच तुंगाई देवीचे मंदिर आहे. इथे असताना अक्षय आणि स्वप्नील हे 2 दुर्गवेडे आम्हाला भेटले. मग काय, त्यांनी बनवलेला चहा थोडासा आमच्याही नशिबी आला. गडावरून सूर्यास्त पाहत गरमागरम चहा पिण्यात जे सुख आहे ना, ते शब्दात सांगता येणं अशक्य. पण हा व्हिडिओ कसा वाटला ते मात्र तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता.